नमस्कार. अमेरिकेने इराणवर जो हवाई हल्ला केला आता शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारच्या मध्यरात्री भारतीय वेळेनुसार, आणि त्यात इराणचे जे अणुप्रकल्प होते ज्याच्यात मुख्य फिरदो, नंतास आणि अजून एक प्रकल्प आहे, त्या ठिकाणी तुफान त्यांनी बॉम्ब वर्षाव केला आणि ही सर्व ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केली. आता ही उद्ध्वस्त केल्यानंतर आपण इराणचा पूर्ण खात्मा जवळजवळ केलेला आणि इराण आता काही अणुबॉम्ब तयार करू शकत नाही असं अमेरिकेने म्हणजे ट्रम्प साहेबांनी सर्व जगाला ओरडून सांगितलं. आणि याच्या उलट इराणनी असं सांगितलं की भले अमेरिकेने आमच्या या महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आणि ते बेचिराख केलेले आहेत, तरीसुद्धा आमच्या अणुप्रकल्पाचं किंवा आम्ही जी प्रोसेस चालू केली अणुबॉम्ब तयार करण्याची त्याला कुठेही बाधा आलेली नाही आणि आमचं ते सगळं काम व्यवस्थित सुरू आहे. आणि त्याच्यानंतर या ज्या 3 त्यांची प्रमुख अणुप्रकल्पाची ठिकाणं होती तिथे जर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असं युरेनियम किंवा इतर काही साधन सामुग्री उपलब्ध असती तर नक्कीच तिकडे रेडिएशन म्हणजे किरणोत्सार झाला असता. पण असा किरणोत्सार झालेला नसल्याचं आत्तापर्यंतच्या आपल्याला एकंदर रिपोर्टवरनं कळतं आहे. मग अमेरिका दावा कसा करू शकते की आम्ही इराणचं कंबर मोडले आणि इराण आता काही अणुबॉम्ब तयार करण्याच्या क्षमतेचा राहिलेला नाही. तर यातून अनेक प्रश्न, शंका, कुशंका जे काय तुम्ही म्हणाल किंवा मतप्रवाह, विचारप्रवाह हे आपल्याला येताना दिसतात आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. आता खरं तर हा हवाई हल्ला अमेरिकेने करण्यापूर्वी 1 ते 2 दिवस आधी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं होतं की अजून आम्हाला 14 ते 15 दिवसाचा कालावधी पाहिजे, ज्याच्यात आम्ही इराणच्यावर अमेरिकेने जो हल्ला करायचा निर्णय घेतला त्याच्याबाबत काहीतरी आम्ही ठोस एक घोषणा करू किंवा ते आम्ही कृतीत आणू. हे असं त्यांनी बोलल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. तसंच G7 परिषद जी चालली होती त्या परिषदेतून कॅनडामध्ये जी चालू होती G7 परिषद, त्या परिषदेतून तडकाफडकी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला निघून गेले आणि त्यांनी असं सांगितलं की मला काही महत्त्वाचं काम आलेलं आहे आणि त्यामुळे मी निघून जातो आहे आणि ते निघून गेले. तिथे आधीच 3-4 दिवसपासून अमेरिकेचे पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहे असीम मुनीर हे तळ ठोकून होते. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायचं होतं. 3-4 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं. त्याच्याबरोबर लंच डेलिकसी म्हणा, डिनर डेलिकसी म्हणा, ही एका बंद खोलीमध्ये सिक्रेटली केली आणि यातले कुठचेही डिटेल्स त्यांनी मीडियासमोर किंवा आपापल्या मंत्रिमंडळातही सादर केलेले नाहीत. त्यामुळे अशी संशयाला जागा आहे की इराणवर हल्ला करण्यापूर्वी कदाचित अमेरिकेनेच असीम मुनीरमार्फत इराणला संदेश दिला असेल की आम्ही हल्ला करणार आहोत, तर तुमचं काही नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे जे महत्त्वाचे अणुप्रकल्प आहेत जिथे तुमचं युरेनियम समृद्ध होण्याचं काम शेवटच्या टप्प्यावर आले की जिथून आता काही दिवसातच तुम्ही अणुबॉम्ब तयार करणार आहात किंवा करू शकणार आहात, तर ते तुम्ही आधीच हलवा, म्हणजे आमचा हल्ला होईल पण तुमचं नुकसान होणार नाही. आणि जगाला आणि इस्रायलला आम्हाला अशी ग्वाही देता येईल की आम्ही जसं बोलतो तसं आम्ही करून दाखवतो. आम्ही सांगितलं ना आम्ही इराणवर हल्ला करणार आणि इराणला बेचिराख करणार, त्यांच्या अणुभट्ट्या नष्ट करणार, तसं पण केल्याचं समाधान आम्हाला मिळेल आणि तुमचं नुकसान होणार नाही. किंवा असीम मुनीर यांनीच स्वतः ही भेट झाल्यानंतर गुप्तपणे इराणला संदेश पाठवला असेल की अमुक दिवशी अमेरिका तुमच्यावर हल्ला करणार आहे, तर तत्पूर्वीच तुम्ही तुमचं युरेनियम, सेंट्रल फ्यूज, बाकीची साधन सामुग्री जी आहे ती सुरक्षित ठिकाणी हलवा. आणि ह्याची सूचना किंवा याची माहिती त्यांनी अमेरिकेपासून दडवून ठेवली. अमेरिकेला याच्याबाबत काहीच सांगितलं नाही. कारण हे म्हणण्यासाठी सुद्धा
काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत की पाकिस्ताननीच सर्वप्रथम युरेनियम इराणला उपलब्ध करून दिलं. आणि नुसतं युरेनियमच दिलं नाही, तर ते समृद्ध म्हणजे इनरिच करण्याची जी प्रोसेस आहे, तंत्रज्ञान आहे, अणुबॉम्ब करण्याचं जे तंत्रज्ञान आहे तेही पुरवण्याचं काम प्रथम पाकिस्ताननीच केलं. आणि आत्तापर्यंत पाकिस्तान म्हणत होता की इराण हा आमचा मित्र आहे आणि आम्ही इराणच्या अणुप्रकल्पात त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. असं असून सुद्धा मुनीर हे अमेरिकेत ट्रम्प यांच्याशी सिक्रेट मीटिंग करतात आणि त्या मीटिंगचे डिटेल्स कोणालाही सांगत नाहीत. याच्यावरून हे स्पष्ट दिसतंय की अमेरिकेच्या दबावामुळे किंवा अमेरिकेने देऊ केलेल्या पैशाच्या प्रलोभनाला बळी पडून असीम मुनीर यांनी आपल्या देशातले म्हणजे पाकिस्तानातले लष्करी तळ जे आहेत ते अमेरिकेच्या लष्करासाठी खास करून हवाई हल्ल्यासाठी उपलब्ध करून देण्याची मान्यता दिली. पण यामुळे इराण आपल्यावर रागवेल आणि इराणपासूनही पाकिस्तानला तसाच धोका आहे हे ओळखून कदाचित इथे ट्रम्प साहेबांकडनं पैसे घेऊन त्यांना आश्वासन देऊन ते पाकिस्तानला परत गेले किंवा ते परत जाण्यापूर्वीच त्यांनी इराणला असा मेसेज पाठवला की तुम्ही तुमचं अणुप्रकल्पाचं जे साहित्य आहे युरेनियमचं कट्टे दुसरीकडे हलवा. आणि त्यामुळेच इराणनी ही कृती केली. किंवा एक तिसरी शक्यता अशी आहे की इराणलाच माहिती होतं की अमेरिका आज न उद्या आपल्या अणुप्रकल्पाची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत तिथे हल्ले करणार आणि आपल्या याच्यात मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आधीच त्यांनी हे सामान हलवण्याची खबरदारी घेतली. आता अमेरिकेने जे हवाई हल्ले केले त्याची सॅटेलाईट इमेजेस ज्या आहेत, ज्या अमेरिकेच्याच सॅटेलाईटने कॅप्चर केलेले आहेत, ते फोटो अमेरिकेने सोशल मीडियावर एक्स अकाउंटवर टाकलेले आहेत पुरावा म्हणून की आम्ही इराणचं कसं नुकसान केलं. त्याच वेळेला इराणने सुद्धा अमेरिकेच्या सॅटेलाईटतर्फे उपलब्ध केलेले फोटो ज्याच्यामध्ये त्या ठिकाणांचं नुकसान झालेलं आहे परंतु तिथून रेडिएशन वगैरे काही होत नाही आहे हे सादर करणारे फोटो म्हणजे पुरावे दिलेले आहेत. मग आता आणखीन एक याला असा वेगळा अँगल आहे की याच अमेरिकन सॅटेलाईटतर्फे काही फोटोज सोशल मीडियावर आलेले आहेत ज्याच्यातून स्पष्ट दिसतंय की इराणची जी मेन न्यूक्लिअर साईट होती फिरदो त्या साईटपासून 1 किलोमीटर अंतरापेक्षा जास्त मोठी रांग ही ट्रकची लागलेली होती आणि या ट्रकमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सामान भरलं गेलं होतं आणि हे ट्रक इराणच्या पश्चिम दिशेला जात असल्याचं दिसतंय. आता हे फोटो पाहिल्यावर कोणालाही समजू शकतं की या अणुप्रकल्पापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रकची मुक्त हालचाल सुरू आहे आणि ती सुद्धा थोडी थोडकी नव्हे तर 1 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यावर हे एका मागोमाग एका रांगेत ट्रक आहेत आणि त्याच्यात भरपूर सामान भरलेले आणि ते पश्चिम दिशेला इराणच्या जात आहेत. त्यावरून कोणीही सांगू शकलं असतं की इराणनी आपले जे युरेनियमचे साठे आहेत, सेंट्रल फ्यूज आहे किंवा बाकीची जी साधनसामुग्री आहे अणुबॉम्ब तयार करण्यासाठीची ती या मार्गाने हलवलेली आहे पश्चिम दिशेच्या मार्गाने ट्रकमध्ये भरून. आता ती नक्की कुठे नेली याच्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. मग असा प्रश्न होतो की अमेरिकन सॅटेलाईटनीच हे फोटो जर उपलब्ध करून दिले आहेत तर याची अमेरिकन इंटेलिजन्सला कल्पना नव्हती. अमेरिकन इंटेलिजन्सच्या नजरेतून हे फोटो सुटले किंवा जर सुटले नसतील तर हे म्हणायला वाव आहे की इराणला त्यांनी सुरक्षितपणे युरेनियम आणि बाकीचं साधनसामुग्री हलवायला वेळ दिला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की तिथून अशा काही हालचाली होत आहेत आणि जगाला भासवण्यासाठी इस्रायलला भासवण्यासाठी फक्त इराणवर हल्ले त्या प्रमुख तळांवर अणुप्रकल्पाच्या केले आणि असं दाखवलं की मी इस्रायलच्या बाजूनी आहे. आता यातनं खरं काय खोटं काय हे समजायला काही काळ जावा लागणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की ट्रम्प साहेब कसे पलटी खाऊ आहेत, पलटी मास्टर आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मी 14-15 दिवसाच्या नंतर इराणवर हल्ला करणार असं असून सुद्धा त्यांनी लगेच तत्काळ दुसऱ्या दिवशी हा हल्ला केला. म्हणजे त्यांच्या सांगण्यात किंवा कथनी आणि करणीमध्ये किती अंतर आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये किती जमीन आसमानाचं अंतर आहे हे आपल्याला समजतं. ते करतात बोलतात एक आणि करतात भलतंच.
पण आता हे जर समजलं तर अमेरिकेची जगात चिथू होणार हे नक्की आहे. आणि अमेरिका किती अविश्वसनीय किंवा अमेरिकन जनतेचाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरचा विश्वास हा डळमळीत होणार आहे. आणि संपूर्ण जगाला परत त्यांचा खोटारडेपणा किंवा दुटप्पीपणा किंवा त्यांची लबाडी हे कळणार आहे. दुसरीकडे असीम मुनीर पण आपल्याला माहिती आहे ते किती लालची आहेत, स्वार्थी आहेत, संधी साधू आहेत आणि पैशाच्या पुढे ते आपलं इमानही विकायला तयार होतात. आणि त्यामुळेच अमेरिकेकडनं खूप भरमसाठ पैसे घेऊन सुद्धा त्यांनी अमेरिकेशी गद्दारी केली आणि इराणला मदत केली, किंवा इराणला आधीपासूनच ही माहिती होतं की अशा प्रकारे हल्ला होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिडल ईस्टच्या मध्यपूर्वेतल्या जवळजवळ सर्व देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आता तिथे आहेत. तिकडे अमेरिकन लष्कर आहे, त्यांची विमानं सज्ज आहेत इराणवर हल्ला करण्यासाठी. आणि ज्या वेळेला अमेरिकेने अशा प्रकारे इराणवर हल्ले केले त्यावेळेला इराणकडून अमेरिकेला प्रतिकार झाला नाही आहे. अजूनपर्यंत त्यांनी हवाई हल्ल्याला उत्तर दिलेलं नाही. त्यांनी फक्त अमेरिकेला धमकी दिली आहे की याचा पुरेपूर बदला आम्ही घेणार आहोत आणि यात अमेरिकेचे भरपूर नुकसान होणार आहे. याउलट त्यांनी फक्त इस्रायलवर हवाई हल्ले केले. आज जर इराणवर ते बेसावत असताना अमेरिकेने किंवा ते ट्रकची जेव्हा मुवमेंट चाललेली होती त्या फिरदो साईटवरनं, त्यावेळेला जर अमेरिकेने हल्ले केले असते तर प्रचंड नुकसान इराणचं झालं असतं. तिथे रेडिएशन झाले असते, त्यांचा अणु कार्यक्रम हा पूर्ण थांबलाच असता. पण असं काही न झाल्यामुळे त्यांनी अमेरिकेच्या लष्करी तळावर जे खूप त्यांच्या टप्प्यात आहे हल्ले केले नाहीत. हे जर नुकसान झालं असतं तर नक्कीच इराणने त्याला प्रत्युत्तर दिलं असतं, कारण मिडल ईस्टमध्ये अमेरिकन सैन्य फौज त्यांचे हवाई दळ सज्ज आहे. तसं त्यांनी केलेलं नाही. आणि तसं जर नुकसान झालं असतं तर नक्कीच इराणने हा बदला तिकडे हल्ला करून घेतला असता आणि मग मध्यपूर्वेमध्ये मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडाला असता. चीन आणि रशिया जे इराणचे पाठीराखे तेही युद्धात उतरले असते, पण अजूनपर्यंत रशिया आणि चीन हे प्रत्यक्ष युद्धात उतरलेले नाही. मिडल ईस्टच्या हवाई तळांवर इराणने हल्ले केलेले नाहीत किंवा अमेरिकेवरही कुठचा हल्ला केलेला नाही आहे. आणि त्यामुळे मिडल ईस्टमध्ये युद्ध अजून पेटलेलं नाही आहे. त्यामुळेच रशिया आणि चीन हे युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरलेले नाहीत. त्यामुळे हे जे प्रश्न किंवा ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती खूप संशयास्पद आहे. आता अमेरिका खरंच इतकं खोटं बोलू शकते आणि इराणला मदत करू शकते की असीम मुनीर हा दुटप्पी माणूस आहे, अमेरिकेकडून पण मलाई खायची आणि इराणला मात्र आपण सामील आहोत असं दाखवायचं, की इराणने स्वतःच शहाणपणाने हा निर्णय घेतला आहे. आता येणारा काळच आपल्याला नक्की सांगणार आहे की कोणत्या देशाने कोणती चाल यामध्ये वापरलेली आहे आणि त्यामध्ये ते कितपत यशस्वी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.